भाव एकदम परफेक्ट खोडावर बसलाय। शिक्षण मंडळाचे अधिकारी त्यांचं काम करायला पोहोचलेले दिसत आहेत, पण सावी नाईक एवढ्या लवकर तुझा कॉल उचलणार नाहीये मी। अजून जरा दंगा होऊ देत। ही तर आता कुठे सुरुवात आहे, अजून लय काही सहन करायचंय तुला। या धैर्य मुजुमदारला सॉरी म्हणायला लावलंस ना, मग त्याचे परिणाम काय होतात हे आता अख्ख्या जगाला समजेल। देवा, मला माफ कर रे। मला माहितीये मी खूप मोठं पाप करते। सावी कायम माझ्यासाठी लढत राहिली, माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली। मी काय करते? मी फसवते तिला। सॉरी सावी, तेव्हा तुला माहिती ना माझे हातपाय बांधलेले आहेत रे। माझ्या मुलीला जिवंत ठेवण्यासाठी मला हे करावं लागतं। मला माफ कर। तुम्ही इथं काय करताय? त्या नीताला ना बजावलं होतं मी, काम झालं की पहिले मला मेसेज कर किंवा फोन कर। ना फोन ना मेसेज, काय करायचं नाही हिचं कळत नाहीये मला। ताई, अगं तिला तू बजावलं नव्हतंस, घाबरवलंस। तिनं काही घोळ घातला तर? ही तुझी गेलेली सून आहे ना, त्या सुनेनं तिला सगळं खरं खरं सांगितलं तर? नाही, मागच्या टायमाला तुझ्या पोराला तिनं जेलमध्ये घालवलेलं, आता तुलाच घालवेल, आणि तुझ्या सकट अख्ख्या घराला। नाही, असं काहीही होणार नाही, मी होऊच देणार नाही मुळात। खरंच आहे, दया म्हणतो ते अगदी बरोबर आहे। आयत्या वेळेला घाबरगुंडी उडून ही नीता पकडली तर जायची नाही ना, की आधीच पकडली गेले? नाही, नेमकं तिकडे काय चाललंय बघायला हवं। हा मॅडम, बोला ना। हॅलो, कुठे आहेस तू? काय चाललंय तिकडे? आणि नीता कुठे आहे? मॅडम, नीता मॅडम अजून भाऊसाहेबांच्या घरातच आहेत, ते अजून बाहेर आलेच नाहीत। आणि हो, इथे काहीतरी दंगा सुरू आहे, शिक्षण मंडळाचे अधिकारी आलेत।
हे बघ तिकडे काही दंगा चालू देत, तू आधी काम कर. आज जा आणि नीताला घेऊन ये. आणि हे बघ, सांगितलेल्या कामात घोळ घातलास ना तर याद राख. हो मॅडम. काय झालं? काय झालं ताई? त्यांच्याकडे शिक्षण मंडळाचे काही लोक आलेत म्हणे. दंगा चालू आहे. का कोण जाणे, पण मला असं वाटतंय की हे सगळं ना धैर्यानेच घडवून आणलेलं असणार आहे. तुला विश्वास नाहीये ना धैर्यावर? पण आता तू बघशील तो किती स्मार्ट आणि हुशार येते. आणि राहिला प्रश्न नीताचा, तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही. ती तिचं काम संपवूनच इकडे येईल. भाऊ आणि ती सावी आपल्या जाळ्यात बरोबर अडकतात की नाही बघ. तुम्ही बाहेर बसला होता ना, मग इथं काय करताय? यांनी चुकून जरी ठेवलेले दागिने बघितले तर? काय तुम्ही इथं काय करताय? चला बाहेर, चला बाहेर, चला. जे सांगायला आलाय ते सांगा. ते डिवोर्स. नीता मॅडम, नीता मॅडम, दामिनी मॅडमने तुम्हाला लगेच घरी बोलवले. आओ आओ, पण तुमचं कामच नाही झालं. वहिनी, वहिनी, हे बघा, आता फक्त नुसता प्रस्ताव मांडलाय, अजून कारवाई सुरू केलेली नाहीये. त्यामुळे आपण हरलोय असं धरून चालायला नको. आणि ह्या ज्या जमिनी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वापरायचं असं मंजूर झालं होतं. त्यामुळे कुणीही त्या जमिनीवर कारवाई नाही करू शकत. धैर्य मुजुमदार जे काय करताय ते बेकायदेशीर आहे. आणि काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मी त्यांचा हा प्रोजेक्ट सुरू नाही होऊ देणार. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हो सावे मॅडम, कसा विश्वास ठेवायचा? धैर्य मुजुमदार तुमचेच मिस्टर आहेत ना. कशावरून तुम्ही त्यांच्या सोबत नाही आहात? कशावरून तुम्ही दोघे मिळून आम्हाला फसवत नाही आहात? आणि आता आम्ही गप्प बसावं म्हणून हे खोटं आश्वासन देत नाही, हे कशावरून? साहेब, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते भाऊंचं स्वप्न. त्याच्यासमोर ना कुठलं नातं, ना कुठला माणूस. आणि भाऊंचं हे स्वप्न मी कोणालाच तोडू देणार नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा भाऊराव, आम्हाला हे काय पटत नाहीये अजूनही. आता तरी आम्ही निघतोय, पण याच्यावरती योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा एवढीच इच्छा आहे.
येतो. वहिनी, हो अशा का निघून चालले तुम्ही? कशासाठी आला होता काय बोलला पण नाही. काय सांगू तुला आता? अगं पाप करायला आलेले मी. माझ्यामुळे आता काय होणार आहे याची जरा सुद्धा तुला कल्पना नाहीये. एवढ्या का घाबरल्यात या? आणि कशासाठी आले असते? वहिनी, सावी, ही मुजुमदार लय नालायक माणसं आहेत बघ. तू प्लीज देवाला प्रार्थना कर आणि सांग त्याला तुझ्या पाठीशी उभं राहा म्हणून. लवकरात लवकर ना या सगळ्यातनं बाहेर पड बघ. देवाजवळ जा, त्याला नीट प्रार्थना कर, त्याच्या पाया पड. तोच तुला आता या सगळ्यातनं वाचवेल बघ. आणि हा, हे सगळं जाऊन जर तू देवघरात नाही केलंस तर सगळं संपल बघ. सगळं. काळजी घे. सावे, काय करायचं आता? हे कसं बाहेर पडायचं यात ना? भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं धीर नका सोडू. मी आहे तुमच्या सोबत. मी नक्की याच्यातून काही ना काहीतरी तोडगा काढणार बघा. सावेर, साहेब कुठे चालली आज? त्या नालायक धैर्य मुजुमदारकडे. हे सगळं का आणि कशासाठी करतोय ना, या सगळ्याचा जाब विचारायला. वंसा, वंसा, निघालाच आहे सग नाही तर त्या डिवोर्स पेपर्सवर सही करा. हा, आणि पोटगीची बोलणी पण करून घ्या. चांगली भरपूर मोठी पोटगी मागा. काय सगळ्या अधिकाऱ्यांपेक्षा तुम्ही सगळ्यात स्मार्ट लोक आहात. त्या फाटक्या भाऊरावच्या बाजूने जाण्याऐवजी तुम्ही धैर्य मुजुमदारची साईड निवडली. हे लय भारी काम केलं. हे किती हुशारीचं काम आहे हे लवकरच कळेल तुम्हाला.
आणि जाधव साहेब, बाकीच्यांना पण सांगा, ॲज सून ॲज पॉसिबल आपल्याला आपल्या सगळ्या कामांची सुरुवात करायची आहे. सो तयार राहा. धैर्य मुजुमदार, कोण समजतोस तू स्वतःला? मॅडम सांगितले ना, आतमध्ये मीटिंग सुरू आहे, तुम्हाला असं डायरेक्ट आत देता येणार नाही. अरे काय चाललंय हे? आधी बाहेर काढीला. मॅडम बाहेर चला प्लीज. बस, गप जाऊन तिथं थांबा. जाधव साहेब, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. भाऊंनी किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर. तुम्ही सुद्धा या माणसाच्या गोड बोलण्याला भुललात. या नीच आणि ढोंगी माणसाच्या गटात आला. हे जरा अति होतंय ना तुझं. इथं माझ्याशी बोलायला आलीस ना, मग फक्त माझ्याशीच बोलायचं. तुम्ही जावा, मी फोन करून कळवतो पुढे काय करायचंय. अरे अजून किती नालायकपणा करणार आहेस? तुझ्या त्या नीचपणामुळं कितीतरी पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, याचं काहीच कसं वाटत नाही रे तुला? मला खरंच स्वतःची लाज वाटते. मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं, विश्वास ठेवला. शी धैर्य. अरे भाऊंनी किती विश्वासानं, किती आदरानं त्यांची स्वप्न तुझ्या हातात दिली होती. एवढं सगळं काय काय करून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी जे काय केलं, त्या पोरांची जबाबदारी सगळं तुझ्याकडे दिलं होतं. तू सुद्धा पुढे जाऊन हेच सगळं करावं म्हणून त्या जमिनींचा मालक तुला बनवलं होतं. खरं तू काय केलंस? स्वतःच्या स्वार्थासाठी खासगी शाळा उभारतोयस. अरे तुझी झोळी भरून वाईल. खरं त्या गरीब आणि कष्टकरी पोरांचं काय? जी या शाळेच्या भरोशावर स्वतःचं आयुष्य जगण्याचं स्वप्न बघताय, स्वतःच्या स्वार्थासाठी एवढं मोठं पाप करतोयस तू. भाऊंनी मर मर करून एवढं सगळं कमावलेलं एका क्षणात मिटवणार आहेस? एवढं मोठं पाप करून कसं जगशील? स्वतःची लाज कशी वाटत नाही रे तुला? त्या पोरांची आणि त्यांच्या आई वडिलांची हाय लागल. अरे हे सगळं तू मला कशाला सांगतेस? नाही, जर राहवत नाहीये तर स्वतःलाच सांग की. आधीच सांगितलेलं मी तुला, त्या डिवोर्स पेपर्सवर सही कर. या चेकवर तुला हवी ती अमाऊंट टाक आणि निघून जा माझ्या आयुष्यातनं कायमची. त्या जमिनींची किंमत मिळाली असती तुला. अगं मग इथंच काय, चंद्रावर सुद्धा शाळा टाकली असतीस तू. आणि मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला फक्त भाऊंच्या ताब्यात असलेल्या जमिनी स्वतःच्या ताब्यात करून घ्यायच्या होत्या. आणि एखादी गोष्ट मला पाहिजे असली तर ती मी काही करून मिळवतोच. तशा त्या जमिनी मिळवल्या, पण तू त्या जमिनींची योग्य किंमत घेतली नाहीस. आणि त्यामुळेच हे
प्रत्येक गोष्टींची किंमत करणं बास कर. त्या शाळा तिथं त्या जमिनींवर आहे, त्याच्या माग काहीतरी कारण आहे. सगळीच माणसं पैशाचा फायदा समोर ठेवून जगत नसतात. तू देशील पैसे, आम्ही पण दुसऱ्या शाळा उभारू, पण त्या शाळेत राहणाऱ्या आणि तिथल्या आजूबाजूच्या पोरांचं काय? पैसे नाही म्हणून अनुवानी पायानं शाळेत चालत येतात ती पोरं. अनुवानी पायानं सुखी आयुष्याचं स्वप्न बघतात ती, आणि अशा शाळेचं छप्पर काढून घेणारेस तू. स्वतःच्या स्वार्थापायी तू फक्त त्यांचं छप्पर नाही, त्यांचं जगणं आणि त्यांचं आयुष्य पण हिरावून घेतोयस. बस झालं, बस झालं. तुझी ही फालतू बडबड ऐकण्यासाठी ना वेळ नाहीये माझ्याकडे. तुझ्या नसेल, पण माझ्या वेळेला किंमत आहे. आणि तुलाच काय, कुणालाच ती परवडणार नाही. त्यामुळे पैसे हवे असतील तर हा चेक घे आणि निघ इथनं. आणि जर नको असतील तर तुझं हे तोंड घेऊन इथं थांबायची गरज नाहीये. मला पण इथं थांबायची काय हौस नाही आली. एक गोष्ट तू कान उघडे ठेवून ऐक. तुझं हे जे स्वप्न आहे ना, भाऊंच्या जमिनी बळकवायचं, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. घशात हात घालून सगळं बाहेर काढन. हाच तुझा जो माज आणि ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हाच तुला पुढे जाऊ देत नाहीये सावी. तुझं बोलणं झालं ना, मग आता मी जे सांगतोय ते नीट कान उघडे ठेवून ऐक. नाही पुढच्या 2 दिवसात तुला माझ्या समोर नमतं घ्यायला लावलं ना, तर धैर्य मुजुमदार म्हणून नाव सांगणार नाही. हिचा विषय आता संपवायलाच लागणार. हा काका, तुम्हाला मी जे पेपर्स पाठवले होते ते बघितले का तुम्ही? हो हो, बघितले मी. त्यावरच काम करतोय. काका, काहीही झालं तरी आपल्याला त्या सगळ्या जमिनी परत मिळवायच्यात, आणि त्यासाठी आपल्याला कोर्टात जरी जावं लागलं ना तरी चालेल. किंवा बाकी काही करून ते बक्षीस पत्र जर आपल्याला रद्द करता येणार असेल आणि त्याची काही कारवाई असेल ना, तर ती पण आपण करू शकतो. सावी, तू अजिबात टेन्शन नकोस घेऊ. मला शक्य तेवढी मी मदत करेन. भाऊरावांना आणि त्यांच्या नातीला माझी मदत होते याचा मला आनंद आहे. बाकी सावी, मला थोडा वेळ दे. बाकी आपण उद्या यावर प्रत्यक्ष भेटूनच बोलूयात. हा चालेल. काय म्हणले वकील साहेब? करतायत ते काम सुरू. उद्या त्यांना जाऊन एकदा भेटायचंय. भाऊ, नका काळजी करू तुम्ही. आपण या सगळ्यातून नक्की बाहेर पडू. त्या मुजुमदारांना मी आपल्या जमिनी परत करायला लावणारच. सावे, या जमिनी परत येतील सुद्धा का? खरं धैर्याने तुझं जे मन तोडलंय, ज्या प्रेमाचा जो घात केलाय, यो कसा भरून निघणार? त्यावर आता काय पण तोडगा निघायचा नाही बघ. साहेब, कसं काय गरबकडे येणं केलं? तुम्ही फोन केला असता तर मी तुमच्याकडे आलो असतो. एक काम आहे तुझ्याकडं. तुमचं काम होणार नाही असं कवा झालंय काय? तुम्ही फक्त सांगा, काम पत्तेच.
सांगतो. फक्त तुझा बुलडोजर रेडी ठेव. कधी आणि कुठं पाठवायचंय ते कळवतो तुला. चालू करू ना. आर्या, आर्या, आई, अहो काय करताय? सोडा ना. आर्या, आर्या, आई ती हो का देत नाही? आई, आर्या, काम झालं का विचारते मी. तुझी पोरगी अजून जिवंत आहे. भरल्या घरात रडायची काही गरज नाहीये. काम नीट झालंय ना? काही घोळ तर नाही घातलास? काही घोळ घातला असशील ना तर हिला वर पाठवायला मला वेळ लागणार नाही. माहितीये ना? चला, नशीब म्हणायचं. तसही तुमचा काही उपयोग नव्हताच इकडे. या कामानिमित्त का होईना तू आणि तुझी पोरगी उपयोगी तरी पडला. अजून एक गोष्ट. काय आत्ता जे काय तिकडे करून आलेस ना त्याबद्दल चकार शब्दही काढायचा नाही. जर का काढलास तुला माहिती मी काय करेन. हाँ मैडम. कुठे आहे ती पोरगी? डोंट वरी मॅडम, तिच्या घरावर लक्ष ठेवून आहे मी. आता मी सांगितलं ते काम सुरू करा. ओके मॅडम. देवा, माझ्या हातातून एवढं मोठं पाप का घडवून घेतलंयस रे? का? आई, तू रडत आहेस का? काही चुकीचं केलंयस का तू? तू बाप्पांना काय सांगत होतीस? आर्या, मी खूप चुकीचं काहीतरी केलंय ग. खूप चुकीचं. मग असू दे ना. सावी काकू मला सांगायची की आपण सगळे बाप्पांची बाळ आहोत आणि बाळांकडून चूकही होतेच. पण चांगली बाळ ती असतात जी आपली चूक कबूल करून बाप्पांना सॉरी म्हणतात. मग तू पण म्हण ना बाप्पांना सॉरी, म्हणजे ते तुलाही माफ करतील.
आई रडू नको ना ग. आर्या, आर्या, काही चुकींची फक्त शिक्षा असते ग, माफी नाही. बोला, काय झालं? दिला का डिवोर्स? आणि त्या चेकचं काय? तो कुठं आहे? वहिनी, काय चालवलंय तू? अहो, मला काय विचारताय? तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय ते. आणि हे बघा वंस, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तुमचा फालतूपणा आणि आगाऊपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. आणि मला उलट उत्तर दिल्यानंतर अजिबातच खपवून घेणार नाही. जावी नाईक, थांबा. इन्स्पेक्टर साहेब, काय झालंय? सावी मधुसूदन नाईक, तुमच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.